तर संजय दिना पाटील यांनी आधी पत्रकारांना शिवीगाळ केली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांच्या या शिवीगाळीवर टीका झाली। टीका झाल्यानंतर मात्र आता संजय दिना पाटलांनी माफी मागितली आहे। तर संजय दिना पाटील यांनी आधी पत्रकारांना शिवीगाळ केली होती, त्यानंतर पक्षातून आणि विरोधी पक्षाने सुद्धा जोरदार टीका संजय दिना पाटील यांच्यावर केली। त्यानंतर अखेर टीकेनंतर संजय दिना पाटील यांनी माफी मागितली आहे। माझ्यात आणि पत्रकारांमध्ये हा झालेला आहे, त्याच्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। माझ्या पत्नीबद्दल, माझ्या वडिलांबद्दल वाईट शब्द, वाईट गोष्टी सांगण्यात आल्या, खोट्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि तरी ते पत्रकार त्याच गोष्टी परत विचारण्याकरता आल्या। माझ्याकडून त्यांना विनंती करण्यात आली, पण त्यांनी न थांबता ते चालू राहिलं। त्याच्यात जरा वाद जरा जास्त झाला, माझ्याकडून चुकीने काहीतरी अपशब्द निघाले। मी त्याकरता पुन्हा एकदा त्या पत्रकारांची आणि पूर्ण पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो।